झाड आपला मित्र. या पाठामध्ये झाड आपला मित्र कसा आहे ते सांगितलेलं आहे. झाडाचे उपयोग कोणकोणते आहेत, झाड आपल्याला काय मदत करतं या संदर्भात माहिती दिली आहे. झाड म्हणतो, मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आपण आपल्या शरीरात खेचून घेत असतो आणि तो ऑक्सिजन आपल्याला मिळतो झाडांपासून. तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? आता झाड आपल्याला एवढी मदत करतंय तर आपण सुद्धा त्याची काळजी घ्यायला हवी नाही का? मग मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा. झाड आपल्याला म्हणतंय की तुम्ही मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा. म्हणजे त्यामुळे तुम्हाला खूप सारी सावली मिळेल, फळे मिळतील, फुले मिळतील, औषधही मिळेल, ऑक्सिजन मिळेल भरपूर आणि म्हणून तो ऑक्सिजन सर्व मानवजातीला फायद्याचा ठरेल. फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. आता इंधन म्हणजे काय? तर आपण काही वेळा आपल्या स्वयंपाक बनवण्यासाठी लाकडे जाळत असतो. मग ती लाकडे आपल्याला झाडापासून मिळतात आणि त्या लाकडांनाच इंधन असे म्हटलेले आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला इंधनाची गरज लागेल तेव्हा तेव्हा आपण फक्त वाळलेल्या झाडाच्या फांद्या तोडून त्याच फांद्यांचा वापर करायचा असं झाड आपल्याला सांगतो आहे. त्यामुळे काय होईल की जी हिरवी झाडे आहेत ती तोडली जाणार नाहीत आणि आपोआपच झाडांची संख्या वाढेल. आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि मग आपल्या वातावरणातील जी दूषित हवा आहे ती निघून जाईल. त्यामुळे आपण झाडे लावायला हवीत. त्यानंतर वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. बऱ्याच वेळा खूप जोराचे वादळ येते आणि या वादळामुळे काही झाडे उन्मळून पडतात, तुटून जातात. त्यामुळे ती झाडे तुटली की आपण पुन्हा त्या जागेवरती नवीन झाडे लावायचीत असं झाड आपल्याला आवाहन करते आहे.